मांजर, मासे यासारखे पाळीव प्राणी आपल्याला जीव लावतात. मात्र मालकाच्या कबरीवरती 7 वर्षांपासून ठाण मांडणारा बोका तुम्ही बघितलाय का? पाहुयात जिंजर बोक्याची ही गोष्ट. हा आहे रुबाबदार ऐटीत बसलेला हॅचिको नावाचा रशियन बोका. सध्या हा जगप्रसिद्ध झालाय तो त्याच्या एकनिष्ठतेमुळे. 7 वर्षांपूर्वी हॅचिकोच्या मालकाचा मृत्यू झाला. नंतर त्याची कबर बनवण्यात आली आणि त्याच कबरीवरती हॅचिकोनं ठाण मांडलंय. ऊन, वारा, पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या रशियन थंडीतही हॅचिकोनं मालकाची कबर सोडलेली नाही. तेही 1-2 नाही तर तब्बल 7 वर्षांपासून तो मालकाच्या कबरीवरतीच दिवस रात्र घालवतोय. या सगळ्यात बिचाऱ्याची अवस्था वाईट झाली आहे. शरीरानं थकलाय, काही व्याधींनीही ग्रासलंय. शेवटी हे काही प्राणी मित्रांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस त्याची सुटका करण्यात आली. हॅचिको हा जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ इमानदार कुत्रा. त्यावरती एक फिल्मही बनवण्यात आली आहे. या बोक्याची इमानदारी पाहूनच त्याला प्राणी मित्रांनी हॅचिको असं नाव ठेवलंय. हॅचिकोची कबरीवरून सुटका करत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तिथे त्याची रक्ताची तपासणी करण्यात आली. इतरही तपासण्या पार पडल्या. त्याला अन्न जात नाहीये, श्वसनाचा त्रास होतोय. कोरडं अन्न दिलं तर तो तोंडही लावत नाहीये. शेवटी डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनच्या पेटीमध्ये ठेवलंय. त्यामुळे त्याचा श्वसनाचा त्रास काहीसा कमी झालाय. त्याला देण्यात येणारं अन्नही बदललंय. त्यामुळे हळूहळू हॅचिकोची प्रकृती सुधारतीये. आता त्याला चांगली झोप लागत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ते घरातल्या मेंबर सारखं सगळं त्याचं बिहेवियर राहतं. फक्त जे मधलं जे एक बॉन्डिंग झालेलं असतं, फक्त त्याची जी मांजराची जी काही लँग्वेज असते ती फक्त त्या ओनरला समजते आणि ओनरची जी भाषा आहे ती फक्त मांजराला समजते. आणि ती त्यांच्यातली जी बॉन्डिंग असते ती त्रयस्थ किंवा बाहेरच्या माणसाला ती कधीच समजू शकत नाही. हॅचिकोचा ब्रीड हा जिंजर आहे. या ब्रीडचं एक वैशिष्ट्य म्हणजे यात बहुतांश जण मेल असतात. 20% फिमेल तर 80% मेल. वाघांसारखा याचा रंग भुरकट असतो. अंगावर वाघांसारखेच पट्टे असतात आणि स्वभावानं एकदम इमानदार. मालकाची मृत्यूनंतरही पाठ न सोडणारे. त्यामुळेच की काय हा जिंजर हॅचिको गेल्या 7 वर्षांपासून मालकाच्या कबरीवर घुटमळत राहिला. त्याला अधूनमधून काही प्राणी मित्र घेऊनही गेले, पण हा परत परत मालकाच्या कबरीवर यायचा. आपण जर पाळीव मांजरांचं बोललो तर इमोशनली किंवा एवढी अटॅचमेंट राहते त्या मालकाशी आणि इतकं इमानदार राहतं. जसं आपण डॉग म्हणतो की इमानदार असतं, तसंच मांजर सुद्धा खूप इमानदार असते. हॅचिकोवर उपचार पूर्ण केल्यानंतर त्याला रशियाची राजधानी मॉस्कोला हलवण्यात येणार आहे. मॉस्को अर्थातच सध्याच्या ठिकाणापासून हजारो किलोमीटर दूर आहे. तिथून हॅचिको मालकाच्या कबरीवरती परतण्याची शक्यता कमी आहे. कारण मॉस्कोत हॅचिकोच्या स्वागतासाठी नवा मालक, त्याचं कुटुंब उत्साहात आहे. त्याचं कुटुंब वाट पाहतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.